बाप्पा बाप्पा भांड्याचा आवागा न ढोबरात एक पाणी नाही न हे कुठं गेली का महाराणी आणि माझा भाऊही नाही दिसून राहिला. बायको गेली घर सोडून. आ हे एकटाच बडबड करून राहिला. लग्न करून आणली होती तेव्हा तुमच्यासारखी बायको दिशी रे मायवारी, टवटवीत एकदम. पण आता ह्या झेंडवाच्या फुलासारखी झाली, बिलकुल फालतू. दुनियाभरचं राजकारण करते. हां आता येईन माया फुलाला झाडाला पाणी नाही दिलं का, फुलाला पाहिलं नाही का. मॅड झाला का रे या, एकटाच बडबड करून राहिला पागलासारखा. असं राजकारण करण. पण हेच समजन नाही का माझ्या नवरा उपाशी आहे का नाही, तो जेवला का नाही ते नाही विचारण. तुमची काळजी आहे रे. मी तर म्हणतो का तुमच्या जागी मी असतो तर बरं होत होतं. प्रेम नाही का सांगू, बायकोचं प्रेम नाही, काहीच प्रेम नाही माझ्यावर. म्हणून गेली ना, मागच गेली तनकऱ्यानं. जाऊ दे, जाते तर. इथे एकटा बसून राहिला बयाडवानी आणि वहिनी कुठं गेली, कोणीच नाही दिसून राहिलं. अशी त्या दिवशी गेली, जसं माहीत पडलं ना का माझी बहीण येऊन राहिली म्हणून, त्या दिवशी तिनं बोऱ्या बिस्तरा बांधला आणि चालली गेली झगडा करून. आणि आता म्हणे तुमची बहीण येत आहे तर मग का म्हणे का मी धसू का म्हणे चुलीमध्ये मलेच घालते म्हणे, हे कर ते कर ते कर. आणि आपण नुसती बायतं खाते म्हणे इथं येऊन म्हणे. हां आणि तिच्या गावाला गेली म्हणे मी म्हणे तर मले दाबते म्हणे उलटी म्हणे, इतकी अलालवाण्याची तुमची बहीण आहे म्हणे. हां त्या पहिले मीच जातो म्हणे, मीच राहतो म्हणे जोपर्यंत तुमची बहीण नाही जात तोपर्यंत. इकडे खाचे वांदे आले मले, का सांगू मी मग. असं म्हणलं का, खापड तोंडी म्या तोंडी आणि तिच्या भावाच्या घरी जाऊन बसली आणि तिची वहिनी मग तिला शिवा नाही देईन का काय. जावं घेऊन ये तू. अहो कुठं आणाले परवडते, तो तिचा भाऊ नाही का बुटक्या भाऊ, तो उरावर छाताडावर बसन नाही का मावाल्या सांगून राहिली तर मी की नाही आणत, मी चाललो, मोठी चालली. येऊ दे तिले आता. हा मल्ले म्हणून राहिली का, मायेच घर मायेच सगळं एका दिवसाची आली तर मले शिकून राहिली ते खापड तोंडी. मला काय सांगून राहिली त्याचं वालं. हां तो मांगा आलता लय अगाव सगाव बोलून गेला तो मले. जाऊ दे तू ढोल कर त्याले आता वाजव. मला काय सांगते, अगं मला फक्त माझी बायको आणायची आहे, त्यालेच मी त्यासाठी मला जा लागन. बाप्पा 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 हा बायकोच्या गुलामच आहे वाटते तू. हा बहिण्या कुठं गेल्या, माया कुठं गेल्या, हा त्याची काळजी नाही घे, नुसती बायकोचीच काळजी करत आहे तू. हा मला काय सांगून राहिली त्याचं वालं. हां तो मांगा आलता लय अगाव सगाव बोलून गेला तो मले. तिच्या भावाच्या घरी रेटत आहे तवा तर नाही, मी तशीच म्हणतो का तिच्या घरी मस्त जाते असन, मस्त रेटत असन. आणि त्या बुटक्या भावाले नाही ढोल करीन ना त्याचे ना, नाही बँड बाजीन ना, नावाची प्रियंका नाही. जाऊ दे तू ढोल कर त्याले आता वाजव. मला काय सांगते, अगं मला फक्त माझी बायको आणायची आहे, त्यालेच मी त्यासाठी मला जा लागन. त्या रागाच्या भरमध्ये जास्त तर करू नाही घेईन माझ्या घरी. कुठे गेली? ये ना दादा, चिकन आणलं मला गावून या, मस्त रेट टू. जाऊ दे ना वहिनीने, गेली तर गेली. का चिकन आणलं? मला लगेच भूक लागली, 2 दिवस झाले जेवलो नाही काही नाही. बरं झालं तुम्हाला चिकन आणलं तर जेव्हा तरी बसा. चल आण काय तर. पोट्या पोट्या खा, पोळी नको खाऊ. एक नंबर बनवली मी एक चिकन. नंबर बनवली ना, मसाले टाकले काय चांगले. मग एक नंबर. नाही चिकनच्या भाजीला कोणी बनवते. अरे वा वा, त्या अशी वही पाहिजे. पाणी पाणी जास्त मसाला कम. हो का? करून देते. अरे का बाप, पाहुणचार करते ती वहिनी, ती बायको. तुझी वहिनी नाही, तुझी वहिनी हो हो नाही. माझी वहिनी म्हणतो मी. त्या दांदरल्याने काय जाऊ दे, मी टेन्शन. कालपासून म्हणून राहिलो होतो का माझी बहीण लगेच चांगली आहे माझी. माझ्या भावासाठी चिकनची भाजी आणली गावून. अशी वहिनी बहीण काय पाहिजे. आणते का भावावरून काय माहित. जाऊ दे ना, तिले कोण आता 3-4 दिवस नाही आली ते तरी चालते. नाहीतर नाही का येईन ना, एकला हात मारून खेदून अरे दे. खेळून देतो, दिल्ली मी खेळू. जाऊ दे डोक्याला ताप. हा
ठीक आहे ठीक आहे. जेव 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 दे. हा जेवण करतो. जेव. हे घे राजूने ताट. मित्रांनो, माझ्या बायकोपर्यंत ही गोष्ट जाऊ नका देऊ. हो. आता उद्या चालून कसं आहे माहित आहे का, खाल्लं म्हणन आणि बहिणीचं गुणगान गाते म्हणन, जाऊ नका देऊ. आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आपल्या चॅनलला सपोर्ट द्या. चला तर भेटू आपण लवकरच. नमस्कार.